In last lecture, we construct similar triangle. Now we take next example. आपण पुढचं example बघूया. Triangle PQR similar triangle LTR. Triangle PQR च्या sides दिलेल्या आहेत and we have to construct these two triangle such that PQ upon LT equals to 3/4. म्हणजे त्यांच्या corresponding sides रेशो आहे 3:4. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आणि मागच्या एक्झाम्पलमध्ये थोडा फरक आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही ट्रायंगल हे सेपरेट होते, बट इन दिस टू ट्रायंगल आर इज द कॉमन पॉईंट. आर हा दोघांमध्ये कॉमन पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला कोणतेही कॅल्क्युलेशन्स करावे लागणार नाहीत. वी हॅव टू ड्रॉ दिस बोथ ट्रायंगल इन वन फिगर. म्हणजेच काय तर आपण बघूया. सो फर्स्ट आर इज कॉमन पॉईंट, म्हणून मी इथं बेस घेताना आर क्यू घेतो, म्हणजेच क्यू आर तो आहे 5.4. मी स्केलच्या साह्याने हा आर क्यू काढला 5.4. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट पॉईंट पी. पी आर हे डिस्टन्स दिलेलं आहे 4.8 सेंटीमीटर. म्हणजे आपण स्केलवर 4.8 सेंटीमीटर मी घेतो, 4.8 घेतो आणि पी आर म्हणजे आरपासून मी इथे एक आर्क ड्रॉ करतो 4.8. त्याच्यानंतर पी क्यू हे डिस्टन्स आहे 4.2. सो वी टेक 4.2 इन कंपस अँड वी ड्रॉ इंटरसेक्टिंग आर्क. म्हणजेच मला हा जो पॉईंट मिळेल तो पॉईंट असेल आपला पी. ओके. त्याच्यानंतर मी हा पी आणि आर जॉईंट करतो आणि हा पी आणि क्यू जॉईंट करतो. पी क्यू आहे 4.2 आणि हा आहे 4.8. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ट्रायंगल काढायचा आहे. सो वी ड्रॉ वन अँगल ॲट पॉईंट आर. तो ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला अँगल काढायचा आहे, किती डिग्रीचा वगैरे काही नाही. सो वी ड्रॉ वन अँगल ॲट पॉईंट आर. मी आरपाशी एक अँगल ड्रॉ करतो. देन द रेशो इज 3:4. म्हणजे याच्यात सगळ्यात मोठा पार्ट आहे 4. मग मी काय करतो, कंपसमध्ये वी टेक सम कॉन्स्टंट डिस्टन्स इन कंपस. फ्रॉम पॉईंट आर वी ड्रॉ 4 आर्क्स. मी 4 आर्क्स ड्रॉ करतो. दिस इज 1 2 3 अँड 4. ओके. म्हणजे आपण 4 आर्क ड्रॉ केल्या. आरवर ठेवायचा एक आर्क, त्याच्या पुढे जाऊन दुसरा, असे 4 आर्क ड्रॉ केले. आता हा पी क्यू आर जो ट्रायंगल आहे त्याच्याशी रिलेटेड आहे 3:4. 3 रिलेटेड आहे. मग हा क्यू आरचा क्यू पॉईंट मी ह्या थर्ड आर्कशी ड्रॉ करतो. ओके. म्हणजे हा होता 1 R1 R2 R3 अँड R4. मग याच्यातला तिसरा पार्ट मी ह्या क्यू आरशी जॉईंट केला, कारण हा रिलेशन आहे 3चं आणि एल टीचं रिलेशन आहे 4 बरोबर. म्हणजे हा चौथा पार्ट जो आहे, फ्रॉम दिस 4th पार्ट वी ड्रॉ पॅरलल लाईन टू दिस लाईन. ह्या क्यू आरला मला ही पॅरलल लाईन काढायची याला. आता ही पॅरलल लाईन काढल्यावर साधारणतः ती अशी येईल. सो वी एक्सटेंड दिस सेगमेंट. मी हा सेगमेंट जो आहे याला एक्सटेंड करतो. आणि आता मला याची पॅरलल लाईन काढायची. सो इन दिस केस वी यूज प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुअंट अँगल. म्हणजे याचा कॉन्ग्रुअंट अँगल मी ह्या अँगलचा कॉन्ग्रुअंट अँगल इथे कन्स्ट्रक्ट करणार आहे. सो वी टेक सम डिस्टन्स इन कंपस अँड वी ड्रॉ आर्क. मी एक आर्क ड्रॉ करतो. वी कीप सेम डिस्टन्स, तेच अंतर ठेवूया आणि आपण दुसरा एक आर्क ड्रॉ करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर वी कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स. या 2 पॉईंटमधलं मी डिस्टन्स शोधलं, ते मला एवढं मिळालं. मग या आर्कवर मी ठेवतो आणि ह्या आर्कला एक इंटरसेक्ट करतो. ओके. म्हणजे आपण इथं कॉन्ग्रुअंट अँगलची कन्स्ट्रक्शन करतो आहे. त्याच्यानंतर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोघं जॉईंट करतो. जॉईंट करताना काळजीपूर्वक करायचं आहे की जेणेकरून त्या 2 लाईन आपल्याला पॅरलल दिसल्या पाहिजे. ओके. मी ते 2 पॉईंट जॉईंट केले. सो दिस लाईन इज पॅरलल टू दिस लाईन. त्याच्यानंतर हा इथं जो पॉईंट मिळाला, नाव क्यू आरशी रिलेटेड पॉईंट कोणता असणार आहे, टी आर. सो दिस इज पॉईंट टी. आपल्याला टी पॉईंट मिळाला. आता वी ड्रॉ पॅरलल लाईन टू दिस पी क्यू थ्रू दिस पॉईंट टी. टीमधून या पी क्यूला एक पॅरलल काढायची
परत मी हा PR जो सेगमेंट आहे त्याला एक्सटेंड करतो, ठीक आहे. आणि या Tमधून आपण याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करूया. नाव वी ड्रॉ कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ PQR. या PQRचा मी एक कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करतो. परत आपण कंपसमध्ये एक ठराविक डिस्टन्स घेऊया. वी टेक Q ॲज द सेंटर अँड वी ड्रॉ वन आर्क. ओके. त्यानंतर तेच डिस्टन्स ठेवायचं, मी Tवर ठेवतो आणि एक आर्क ड्रॉ करतो. ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स शोधायचं आहे किती आहे, आणि ह्या Q इथं जो इंटरसेक्ट केला तिथून मी याला एक आर्क ड्रॉ करतो. ओके. आणि आता आपलं पुढचं काम आहे हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा T पॉईंट हे दोघं एकमेकांना जॉईंट करायचे. इफ वी जॉईंट दिस 2 पॉईंट वी गेट पॉईंट L. So this is point L and we get triangle LTR and triangle PQR. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे 2 ट्रायंगल्स मिळाले. म्हणजे इन दिस एक्झाम्पल 1 पॉईंट इज कॉमन, सो वी हॅव टू कन्स्ट्रक्ट 2 ट्रायंगल इन 1 फिगर. आणि आपण हे बघायचं आहे की PQ आणि LT यांचा रेशो 3:4 आहे. म्हणजे PQR ट्रायंगल हा छोटा असेल आणि LTR हा ट्रायंगल मोठा असेल. ओके. आता असंच आणखी एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 4. ह्याच्यात 2 ट्रायंगल दिलेले AMT आणि AHE. त्यात AMTचे मेजर्स दिलेत आणि तो रेशो आहे 7:5 आणि आपल्याला हे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे. परत आता इथे A पॉईंट कॉमन आहे. ओके. मग आपण बेस घेताना AM घेऊया. मग AM आहे 6.3. मी 6.3 बेस घेतो. सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला अँगल दिलेला आहे TAM 50 डिग्री. ए पाशी मी 50 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करतो. 50 डिग्री आपण कन्स्ट्रक्ट करूया. या बाजूने मी मोजणार, इथे 50 डिग्री आहे. सो वी कन्स्ट्रक्ट अँगल A ॲज 50 डिग्री. हा आपल्याला 50 डिग्रीचा अँगल मिळाला. आणि आपल्याला AT दिलेलं आहे 5.6. कंपसमध्ये आपण 5.6 डिस्टन्स घेऊ आणि त्या अँगलला आपण कट करूया 5.6. म्हणजे आपल्याला हा पॉईंट मिळाला T. हे डिस्टन्स आहे 5.6 सेंटीमीटर. अँड वी जॉईंट दिस TM जॉईंट करूया. ओके. म्हणजे असा आपल्याला ट्रायंगल TAM मिळाला. ओके. आता मला काढायचा आहे ट्रायंगल AHE. आता आपल्याला AM आणि AH हा रेशो दिलेला आहे 7:5. म्हणजे AMT ट्रायंगल मोठा असेल, हा मोठा असेल आणि याच्या आतमध्येच AHE ट्रायंगल येईल. सो आपण मगाशी केलं तर तसंच फर्स्ट वी ड्रॉ वन अँगल ॲट पॉईंट ए पाशी मी एक अँगल कन्स्ट्रक्ट करतो. याचे आपल्याला आता 7:5 रेशो आहे म्हणून आपण याचे 7 पार्ट करूया, 7 भाग करूया. याचे कंपसमध्ये डिस्टन्स घ्या आणि त्याचे 7 पार्ट्स करायचे. डिस्टन्स हे अंदाजे घ्यायचे ॲप्रॉक्सिमेटली 1 2 3 5 6 अँड 7. 7 पार्ट आपण केले याचे. आता हा AM हा रिलेटेड आहे 7 पार्ट्सशी. सो वी जॉईन दिस AM विथ A7. मी हा A7शी जॉईन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर AH आहे 5व्या पार्टशी रिलेटेड. म्हणजे आता ह्या 5व्या पार्टमधून ह्या लाईनला आपल्याला एक पॅरलल लाईन कन्स्ट्रक्ट करायची युजिंग कॉन्ग्रुएंट अँगल. म्हणजे इथं मी ठेवतो कंपसमध्ये डिस्टन्स घेतो
आणि एक आर्क ड्रॉ करतो. तीच डिस्टन्स ठेवून आपण इकडे एक आर्क ड्रॉ करू. ओके. त्याच्यानंतर ह्या दोघां पॉईंटमधलं मी अंतर शोधलं, मला ते अंतर एवढं मिळालं. याच्यावरून मी याला एक आर्क ड्रॉ करतो. मग आता हा जो पॉईंट मिळाला इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा 5वा पॉईंट, हे आपण जॉईंट करूया यूजिंग स्केल. आता हे जॉईंट केल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो आला आपला एच पॉईंट. आणि आता आपलं पुढचं काम असं की ह्या एच पॉईंटमधून ह्या टी एमला आपल्याला एक पॅरलल लाईन काढायची. परत तीच प्रोसेस. आता मी याचा कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी काढणार आहे. सो वी टेक सम डिस्टन्स इन कंपस अँड वी ड्रॉ आर्क. एक आर्क मी ड्रॉ केली. तेच डिस्टन्स ठेवतो एचला आणि एक आर्क ड्रॉ करतो. देन वी कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट. ह्या 2 पॉईंटमधलं मी डिस्टन्स शोधलं आणि ह्या पॉईंटमधून याला एक आर्क ड्रॉ केली. ओके. आणि मग आता हा पॉईंट आणि एच पॉईंट मी जॉईंट करतो. जॉईंट करताना थोडं लक्ष द्यायचं आहे की ती पॅरलल लाईन येते का. पॅरलल लाईन आली तरच लाईन ड्रॉ करा, नाही तर थोडी आपण बघूनच व्यवस्थित त्याला पॅरलल करायची. ठीक आहे. अँड सो दिस इज पॉईंट AHE. म्हणजे आपला हा दुसरा ट्रायंगल AHE कन्स्ट्रक्ट झाला. मीन्स टू कन्स्ट्रक्ट दिस टाईप ऑफ ट्रायंगल वी हॅव टू यूज construction of congruent angle. Okay.